मागे कैमरामध्ये येत पूरा मेरे को आने दो, मैं पकड़ लूंगा। अर्णब गोस्वामींचे सर चॅट समोर आलेत, तर या चॅटच्या बद्दल तुम्ही काय सांगणार आहात? अर्णब गोस्वामी यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बोलणं गरजेचं आहे. इतर वेळी जे शिवसेना, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज, BSP यांच्याविषयी जे बोलत असतात त्यांनी या विषयावर मत व्यक्त केलं पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा, लष्कराची गुपितं, देशाच्या सुरक्षेविषयी काही महत्त्वाची माहिती अशा प्रकारे बाहेर येत असेल तर तो राष्ट्रीय सुरक्षेला सगळ्यात मोठा धोका आहे. जणू काही आपण नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहोत अशा थाटात हे सगळं चॅट समोर आले होते आणि याच्यावरती देशाचे संरक्षण म्हणतात, देशाचे गृहमंत्री यांनी तर आपली भूमिका मांडायला हवी, पण महाराष्ट्रातल्या प्रमुख भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या विषयावरती आपली भूमिका मांडली तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्ञानामध्ये भर पडेल. मुख्यमंत्री आणि शरद पवार दिल्लीचे जे शेतकरी आंदोलक आहेत त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार आहेत. महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन कधी केले जाणार आहे? तुम्ही त्यामध्ये स्वतः सहभागी असणार आहे का? माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही. ओके सर, माझ्याकडे माहिती नाही, मी बोलणार. सर हिंदी में जानना चाहेंगे सर. आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही एक आहोत. नक्की शरद पवार हे या देशातले सगळ्यात मोठे नेते, शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतीविषयातले प्रमुख जाणकार आहेत. या सगळ्या विषयात सरकारनं शरद पवार मत समजून घेतलं असतं तर कदाचित हा प्रश्न जास्त चिघळला नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे, अर्णब गोस्वामी की जो चैट बाहर आई है, कहीं ना कहीं आपको लगता है कार्रवाई होनी चाहिए या फिर कार्रवाई होगी? देखो, अगर ये जिस प्रकार का चैट बाहर आया है, मुझे लगता है ये देश के इंटरनल सिक्योरिटी को खतरा है. मिलिट्री के जो सीक्रेट्स होते हैं वो कभी कभी तो बड़े बड़े अधिकारी को भी नहीं मालूम पड़ते. ये सीक्रेट्स इस तरह से अगर बाहर आते हैं, अगर ये कोई मिलिट्री या डिफेंस का कोई एक जवान होता है, उसके पास कोई मैप भी मिलता है, कोई कागज़ मिलता है, तो उसको पकड़कर उसका कोर्ट मार्शल होता है. हमने देखा है, कोर्ट मार्शल होता है इससे, और पता भी नहीं चलता क्या हो गया उसका बाद. लेकिन ये तो उनको पहले ही मालूम था पुलवामा होने वाला है, उनको पहले ही मालूम था बालाकोट पर हमला होने वाला है. उसका मतलब है डिफेंस में, राष्ट्रीय सुरक्षा में छेद लगी थी, लीकेज है. और ऐसे में अगर हमें कहेंगे कि हमारा देश सुरक्षा के हेतु मजबूत है तो नहीं है. क्या करेंगे इस देश के गृह मंत्री और क्या करेंगे इस देश के रक्षा मंत्री? राज्य सर आने वाले अधिवेशन में ये मामला ये लोग, तो अब ये सवाल उनको हम पूछते हैं कि क्या आप उनका कोर्ट मार्शल करेंगे? ये डिफेंस से जुड़ा हुआ मामला पार्लियामेंट में उठना चाहिए सर. ये मुद्दा सर लगता है कहीं ना कहीं धक्का बसलाय. शिवसेनेने ग्रामपंचायतीमध्ये मोठी मुसंडी मारलेली आहेत. भाजपच्या पहिली ग्रामपंचायत होती, आता त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला. महत्वाची सुरुवात है. वेस्ट बंगाल में ही शुरुआत आहे. सर वेस्ट बंगाल तर ग्रामपंचायतीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकतो आणि शिवसेनेला घवघवीत यश मिळालंय. यावरती ही तर सुरुवात आहे असं म्हणतायत संजय राऊत. नक्कीच आणि सुरक्षेची माहिती बाहेर देखिए, पार्टी चीफ और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से हमारी बैठक हो गई और उद्धव ठाकरे जी ने हमें कहा है कि हमको बंगाल में हम लड़ सकते, एकत्र लड़ना की हम लड़ सकते. पश्चिम बंगाल में शिवसेना का यूनिट बहुत सालों से काम कर रहा है, वहाँ के लोगों का भी आग्रह है. तो इस बारे में हमारी एक रणनीति होगी
पार्टी के और भी नेता हमारे साथ पश्चिम बंगाल जाएंगे, थोड़ा सा उनका रिसर्च करेंगे, वहाँ के लोगों को यहाँ बुलाया है और उद्धव जी जो पार्टी के प्रमुख हैं और राज्य के मुख्यमंत्री हैं, उनका मार्गदर्शन हमें इस बारे में मिल रहा है। तो ये एक शुरुआत है। उद्धव जी ने कहा है कि आप जाकर देखिए कि हम वहाँ किस प्रकार से चुनाव लड़ सकते हैं। दूसरी बात, हम किसी को हराने या मदद करने के लिए पश्चिम बंगाल में नहीं जा रहे। हम हमारे पार्टी का विस्तार करने के लिए जा रहे हैं और मुझे लगता है ये सही समय है कि पश्चिम बंगाल में शिवसेना की जड़ें हम मजबूती से बना सकते हैं। हे मराठीमध्ये सांगा की पश्चिम बंगालमध्ये तुम्ही निवडणूक लढवणार आहात, ही निवडणूक लढवत असाल तुम्ही ममताजींच्या पक्षासोबत युती करणार आहात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर थोडं पुढे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये जर आपण निवडणूक लढवायला समर्थ असू तर प्रमुख लोकांनी तिकडे जावं, शिवसेनेच्या थोडा दौरा करावा, माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपण साधारण किती जागा लढू शकतो या संदर्भात आपण निर्णय घेऊ। प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेचं जे आमचे प्रदेश पाहणारे लोक आहेत तिकडे ते अनेक वर्ष काम करतात। त्यांची इच्छा आहे की आता आपण निवडणूक लढायला हवी। तिकडे जे धमाशान सुरू आहे त्याच्यात आमचा काय संबंध नाही। आम्ही कोणाला मदत करायला किंवा कोणाला हरवायला जात नसू। पक्षाचा विस्तार या राज्याबाहेर व्हावा यासाठी ही निवडणूक आमच्यासाठी किती फलदायी आहे हे आम्ही पाहू। पश्चिम बंगालमध्ये सध्या हिंदुत्वाचे वारे वाहत आहेत, राष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत आणि शिवसेना हा एक पर्याय होऊ शकतो। ज्यांना इकडे किंवा तिकडे दोन्ही ठिकाणी जायचं नाही, जे तटस्थ आहे आणि आमचं हिंदुत्व हे अख्ख्या देशामध्ये लोकप्रिय आहे। भाजपची वोट डिवाइड होतील यासाठी शिवसेना लढती असं म्हटलं जातं। नाही, हे या गोष्टीवरती आमचा विश्वास नाही। वोट डिवाइड करणं त्यासाठी काही लोकांनी MIMची व्यवस्था केलेली आहे। तर त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी आधी MIMचा जिथे वापर कशा करता होतोय ते पाहावं। कधी जाणार तुम्ही दौऱ्यावर सर? शिवसेनेनं राज्यामध्ये आपली पाळंमुळं घट्ट केलीच आहेत, मात्र त्याचबरोबर देशभरामध्ये विस्तारासाठी संधी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आणि पश्चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असंही त्यांनी म्हटलं। मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी येते ती आपण पाहूयात।